आज भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा वाढदिवस आणि ह्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण हा आज कार्यक्रम केला आहे। मित्रांनो, आपण नरेंद्र मोदी साहेबांच्या पक्षामध्ये काम करत असताना नरेंद्र मोदी साहेबांसारखा एक विश्वगुरू आपल्या देशाला लाभला आणि त्यांच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षात प्रचंड काम होत आहे। आज राम जन्मभूमीचं लोकार्पण सोहळा झाला, त्याच्यानंतर जे सिंधूरसारख्या ठिकाणी जे पाकिस्ताननी भ्याड हल्ला केला होता तर सिंधूरमधून आपण भारत देशाची ताकद आपण संपूर्ण जगाला दाखवली। त्यानंतर याच्यापूर्वी आपली जी काय लढत व्हायची ती पाकिस्तानसोबत व्हायची, पण आता मात्र आपण अमेरिकेसारख्या देशाशी आपण आपली कॉम्पिटिशन करत आहोत। अशा पद्धतीच्या नेत्याच्या पक्षात तुम्ही सगळी लोक इथं मंडळी काम करतात। आज आपण इथे सातत्यानं प्रशांत शेठ ठाकूर साहेब यांचं पनवेलमध्ये सातत्यानं मोठं काम आहे। त्याच पद्धतीने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमदार महेश बालदी साहेब यांनी गेले 2 टर्म अतिशय वाखाणण्याजोगं काम केलंय। मग त्याच्यामध्ये आपण घरापुरीची लाईट बघितली, करंजासारख्या आज जेटीचा त्यांच्या मार्फत काम झालं आणि आज जगात सगळ्यात जास्त मच्छी ट्रान्सपोर्ट करण्याचं काम हे आज त्या माध्यमातून होत आहे। आज आपण अटल सेतूसारखा एक मोठा महामार्ग ह्या देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज येथे होत आहे। आज ह्या विभागाचा पूर्णपणे कायापालट करण्याचं काम आमदार महेश बालदी साहेब यांच्या माध्यमातून होत आहे। आज आपण निवडणुकीमध्ये पाहिलं तर आमदार साहेबांनी शब्द दिला होता की माझ्या येथील आदिवासी बांधव कोणत्याही कुड्याच्या घरात राहणार नाहीत, त्यांच्या सगळ्यांचं घरकुल बनवण्याचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून होणार आहे आणि जर सरकारी योजना झाली नाही तर त्यांनी सांगितलं की मी स्वतः हे करून देईन। अशा पद्धतीचा नेता आपल्याला ह्या विभागात लाभला आहे आणि ह्या पक्षात आपण आज काम करत आहोत। आज ह्या दक्षिण मंडळ हा आता नव्यानंच आपला तयार झाला आणि याच्यामध्ये एकूण 72 बूथ आहेत, 3 अडीच जिल्हा परिषद आणि 5 पंचायत समिती आहेत। आज आपण या सर्व येणाऱ्या कालखंडामध्ये येणाऱ्या निवडणुका असतील, पक्षाचे कार्यक्रम असतील, पक्षाची विचारधारा असेल, ही पुढे नेण्यासाठी आपण आज नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि त्यांना पदनियुक्ती देणार आहोत। ही पदनियुक्ती फक्त हा पद नसून या पक्षाची जबाबदारी आहे। या पक्षाचे वेगवेगळे नियम आहेत आणि त्या नियमाप्रमाणे आपल्याला भविष्यात आपली वाटचाल करायची आहे। येणाऱ्या काळात ह्या विभागात भारतीय जनता पार्टी शतप्रतिशत कशी होईल, भारतीय जनता पार्टीचा विस्तार कसा होईल, भारतीय जनता पार्टीमध्ये लोक कशी येतील यासाठी सातत्यानं आपण सर्व मिळून काम करत आहोत। येणाऱ्या काळात आपल्याला आता जुना नवीन असा कोणताही भेदभाव नाही, जो काम करेल तोच पुढे जाईल आणि त्या पद्धतीचाच आपण आज गेले 2 महिने सातत्यानं येथे कोणाला पदं दिली पाहिजेत तर या संदर्भात आमदार महेश बालदी साहेब असतील, प्रशांत ठाकूर साहेब असतील, अविनाश कोळी साहेब असतील, सातत्याने आमच्या 3-4 बैठका झाल्या। इथल्या विभागातील जे प्रमुख मंडळी आहेत त्यांच्यासोबत सातत्याने चर्चा झाल्या आणि याचा उहापोह करून आज आपल्यासारख्या चांगल्या कर्तबगार कार्यकर्त्यांना आपण पदनियुक्ती करत आहोत। आपण इथे सर्व मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपली ही पनवेल दक्षिण मंडळ हे नव्यानं स्थापन झालेलं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारतीय जनता पार्टी पूर्णपणे देशभरातली नाही तर जगातली सर्वात मोठा राजकीय पक्ष कुठला असेल तर आपला भारतीय जनता पार्टी आहे आणि आपण त्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत याचा सगळ्यांना आपल्याला अभिमान आहे। सर्वात जास्ती आमदार, खासदार, नगरसेवक, सरपंच कुठल्या पक्षाचे असतील तर भारतीय जनता पार्टीचे आहेत। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आपल्या सगळ्यांच्या मनातलं आपल्या भावना ज्या आहेत आपलं ऊर भरून येतं आणि अशा पक्षाचं जबाबदारी पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये पद म्हटलं जात नाही, जबाबदारी म्हटली जाते। अशी जबाबदारी आज आपल्या पनवेल दक्षिण मंडळातल्या अनेक पदाधिकाऱ्यांना आपण आज देणार आहोत आणि त्याच्यासाठी म्हणून आजची ही बैठक आहे। आपलं जे मंडळ आहे, मगाशी मंडळ अध्यक्षांनी सांगितलं, आपल्या पूर्ण देशभरामध्ये पक्षाने ठरवलं की 100 पेक्षा जास्ती बूथचं मंडळ करायचं नाही। याच्या अगोदर 100, 150, 200 मंडळांचे बूथ होते, बूथचे मंडळ होते। आता आपल्याला उरण असेल, आता उरण तालुक्यातला 1 मंडळ अध्यक्ष होता, आता तिथे 2 अध्यक्ष झाले। कर्जतमध्ये 1 अध्यक्ष होता, तिथे 3 अध्यक्ष झाले। पनवेलमध्ये 1 अध्यक्ष होते, तिथे 4 अध्यक्ष झाले। त्याच्या अगोदर पनवेल पूर्णपणे तालुक्याचे अध्यक्ष होते अरुण शेठ भगत। आता अरुण शेठ भगत एकटे अध्यक्ष होते, तिथे आता 7 अध्यक्ष झाले। एवढे आपल्याला आता सांगितले पक्षाने, कारण आपलं काम वाढते। प्रत्येक बूथ मध्ये सुद्धा आपली बूथची समिती असेल, प्रत्येक बूथ मध्ये आपण चांगल्या पद्धतीने काम करतो आणि त्याच्यामुळे आपल्या आता
उत्तर रायगडमध्ये 9 मंडळ होती, तिथे आता 17 मंडळ झाले. त्यातलं एक पनवेल दक्षिण मंडळ हे आपलं आहे आणि त्याची ही आज पहिली बैठक आहे. याच्यानंतर आपण वारंवार बैठका घेणार आहोत, पंचायत समितीच्या बैठका घेऊ. आता आपल्याला लगेच गणपती नाही झाले, गौऱ्या गणपती नाही झालं तर लगेच आता आपल्याला सोमवारपासून नवरात्री सुरू होणार आहे. नवरात्री झाली नाही, 2 तारखेला दसरा आहे, दसरा झाला नाही तर लगेच आपल्याला दिवाळी येणार आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये दसरा झाले की लगेच दिवाळीच्या अगोदर कदाचित पहिल्या निवडणुकीची घोषणा होईल. कारण नोव्हेंबर मध्ये कुठल्याही परिस्थितीत पहिली निवडणूक होईल. 3 निवडणुका होणार आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिका. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर परवाच्या दिवशी सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीत 31 जानेवारीच्या आत या सगळ्या निवडणुका झाल्या पाहिजेत. त्याच्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये कदाचित जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक असणार आहे दिवाळी झाल्यानंतर लगेच. आता जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक जर आपल्याला कुठल्याही परिस्थितीत जिंकायची असेल, या वेळेला आपण ठरवलंय, टार्गेट केलंय की पूर्णपणे जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये आपण कुठल्याही परिस्थितीत 25 पेक्षा जास्त जिल्हा परिषदेच्या जागा या भारतीय जनता पार्टी म्हणून आपण जिंकणार आहोत. त्याच्यामुळे या वेळेला भारतीय जनता पार्टी पूर्णपणे जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत कशी येईल याच्यासाठी म्हणून आपण सगळे व्यूहरचना करत आहोत. इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता आपली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये अधिकाधिक मताधिक्याने आपले उमेदवार जर निवडून आणायचे असतील तर आज ज्यांना ज्यांना आपण नियुक्तीपत्र देतोय त्या सगळ्यांनी आपल्या बूथमध्ये अधिकाधिक मतदान कसं वाढेल याच्यासाठी म्हणून काळजी करायची आहे, याच्यासाठी म्हणून प्रयत्न करायचे आहेत. आणि तुम्ही सगळेजण हे प्रयत्न कराल याचाही मला पूर्णपणे जिल्हाध्यक्ष म्हणून विश्वास आहे. ज्यांना ज्यांना नियुक्तीपत्र मिळणार आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, आज अतिशय आनंद आहे आणि उत्साह आहे. उत्साह अशा करताय की एक नवीन मंडळ तयार झालं. अविनाशनी सांगितलं भारतीय जनता पक्ष कसं काम करतो, काय करतो. काही जण जुने आहेत, काही जण नवीन आहेत. आपण सर्व मिळून यापुढे काय करायचंय, सदस्य नोंदणी आली, आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी टार्गेट अचीव केलं. थोडा मागे होतो पण थोडा पंप भरल्याबरोबर पुढे गेलो, लाईनीत गेलो. पण आपण आपल्या परीने काम करतो. येत्या काळामध्ये आपली आव्हानं काय आणि हे जे आज 200 लोकांना नियुक्ती देणार, तुम्हाला वाटत असेल की लोक कमी आहेत, वक्ते 3च आहेत, व्यासपीठावर कमी का? या इथे बसलेला प्रत्येक जण व्यासपीठावर बसण्याच्या तोला मोलाचा आहे. अनेकांना पदं द्यायची आहेत, अनेकांच्या पदांची चर्चा झाली आहे, अनेकांची घोषणा व्हायची. त्याच्यामुळे आपण आज नियुक्ती करण्याचा कार्यक्रम ठेवला. प्रशांत शेठ आमचा कळवणे जिल्हा परिषद कमी समजू नका, बघा पंचतारांकित कार्यक्रम आहे. लाईटीचा झगमगाट बघा आणि बाहेर येताना तुम्हाला ज्या तुकड्या तळल्या, मटण शिजलंय त्या सगळ्याचा स्मेल. बुधवार आहे, अध्यक्ष असा पाहिजे तडफडीचा. आणि त्याची प्रस्तावना केली अविनाशनी की मग साहेब बुधवार आहे तर मग रात्री. म्हटलं नक्की ठेवायला पाहिजे, काहीच अडचण. मी एकटा सोडून बाकीचे सर्व, कोणाला एकादशी नाही आणि कोणाला द्वादशी नाही, सगळ्यांना बुधवार आहे एवढं वाक्य नक्की आहे. त्याच्यामुळे एक उत्साह आहे. आणि आपल्याला या सर्व गोष्टीत येत्या काळामध्ये जी आव्हानं आहेत, समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. आणि ती सर्व जबाबदारी आज ज्यांना नियुक्ती मिळते त्यांना आहे. मित्रांनो, आपण आता गेल्या वर्षभरापासून आपल्या सर्वांचेच नेते, सन्मान्य लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचा 75वा वाढदिवस आपण पूर्ण वर्ष एक सेवा कार्य म्हणून करत राहायचं. म्हणजे पूर्ण वर्ष, या 2 जून पासून ते पुढच्या 2 जून पर्यंत एक भव्य आणि दिव्य आपण आता कीर्तन महोत्सव केला, भजन स्पर्धा झाल्या. या येत्या काळामध्ये गेल्या रविवारी आपल्या वावरल्याला रक्तदान शिबिर झालं. मी तर अनिशला सांगितलं की तुम्ही युवा मोर्चाने करा किंवा आम्हाला सांगा, आपण दर रविवारी तो सेवा सप्ताह म्हणून करू शकतो. आपल्याकडे एवढं युनिट आहे की आपण दर आठवड्याला एक
आरोग्य शिबिर घेऊ शकतो, अल्टरनेट आठवड्याला रक्तदान शिबिर घेऊ शकतो. आणि आपला एक संकल्प असला पाहिजे की आपण पनवेल विधानसभा मतदारसंघापेक्षा जास्त रक्तदानाच्या बाटल्या रामशेठ ठाकूर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण वर्षात गोळा करायचा, हा आपण आपापल्या मनामध्ये घेतलेला संकल्प. आपली स्पर्धा नाही, कारण का की रामशेठ ठाकूर साहेबांचं मतदान हे उरण मतदारसंघात आहे. आपली स्पर्धा ही गुणात्मक पाहिजे, आपली स्पर्धा ही बाकीच्यात नाही. पण आपल्या एवढ्या नेत्यांनी, ज्यांचं पूर्ण महाराष्ट्रभर नाव आहे, एवढा दानशूर नेता, एवढा मोठ्या मनाचा नेता, आणि त्यांचं होणारा 75वा वाढदिवस येतोय, आणि त्याच्याकरता माझं योगदान काय, हे प्रत्येकाने कार्यकर्त्यांनी विचारलं पाहिजे, मनाला विचारलं पाहिजे. आणि जे कार्यक्रम येत आहेत ते आपण केले पाहिजेत असं मला वाटतं. आणि त्याच्याकरता आजचा हा कार्यक्रम, हे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकरता बघा मित्रांनो, कार्यक्रम करण्याकरता सर्व इन्फ्रास्ट्रक्चर पक्ष देते. म्हणजे डॉक्टरची टीम लागत असेल, रक्तदानाची टीम लागत असेल, त्याच्याकरता जे लागत असेल त्याच्याकरता. आणि इथे बसलेला प्रत्येक जण एका दुसऱ्यापेक्षा उजवाच आहे, कोणी कमी नाहीये. की एखाद्या गावामध्ये कार्यक्रम करायचा तर ते गावामध्ये आता कोणीतरी पक्ष देईल, कोणतरी मंगेश वाकडीकर जाईल, अविनाश गातळे जाईल, तेव्हाच काहीतरी होईल, किंवा विद्या जोशी जाईल, कार्यक्रम होईल, असं नाही राहिलं. प्रत्येक जण आपापल्या परीने सक्षम आहे. आणि त्याच्याही काय अडचण असेल तर सर्व नेतृत्वांशी बोला, आमच्याशी बोला, आपण तयार आहोत. पण आपल्याला या काळामध्ये सेवा कार्य करता करता राजकारणातही लोकांच्या अपेक्षा आपल्याकडून वाढल्या. आपण गेल्या वेळेला सांगितलं होतं की निधी आणू, नक्की आणतोय. इतरांपेक्षा जास्त निधी आपल्याकडे येतोय आणि येतच राहणार आहे, त्याच्यामध्ये काय कमी नाही. आशाताई नक्की मिळेल, ते लगेच अपेक्षेने बघते. प्रवीण काही बोलला तरी तुला निधी नक्की मिळणार आहे, हा शब्द आहे. आणि येत्या विधानसभेमध्ये आपण जे शब्द दिले, मग ते आदिवासींना दिले असतील, मच्छीमारांना दिले असतील, एखाद्या दलित विभागाला दिले असतील, मागास विभागाला दिले असतील, या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या. आणि कुड्याच्या घरात कोणी आदिवासी राहणार नाही, हा आपण शब्द दिलाय, आपण तो पूर्ण करणार आहोत. आदिवासी मंत्री आले, त्यांनी सांगितलं आता आपल्याकडे रत्नाकरजी फार चांगलं काम करतायत, त्याच्यात आपण त्या विभागामध्ये आपण 100% आपला जो मार्क आहे तो पूर्ण होईल. आता बघा, स्पर्धा मी सांगितली, ती स्पर्धा कशी आहे. एक स्कूल बसचं उद्घाटन आम्ही मुंबईला केलं. म्हणजे वावरल्यापासून ते वावरला शाळेत येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांकरता बस ही मिळवून द्यायची होती, मिळवून दिली. साहेब आता तिथे दुसरी बस अजून देणार आहे. पण स्पर्धा कशी असेल, आमचे कुंडेवाळचे सरपंच सदावास्कर यांनी ती प्रेरणा घेतली. मानगाव मोसारा मानगर पासून आदिवासी पोरं 50 या इथे शाळेमध्ये येत होती, आणि अर्धी लोक एवढी 5-5 किलोमीटर यायला लागतं म्हणून येत नव्हती. त्यांनी ते बसचं उद्घाटन घेतलं आणि तिसऱ्या दिवशी बसचं उद्घाटन केलं. नक्की सगळ्यांनी त्या कुंडेवाळच्या सदाशेठ सरपंचांकरता टाळ्या वाजवल्या. मला तर वाटतं ही अशी गुणात्मक स्पर्धा पाहिजे की समाजाच्या भल्याकरता त्याच्यापेक्षा मी पुढे कसं राहीन. उसके साडी से मेरी साडी सफेद कैसे, हे नुसतं शब्दाने नाही, आपल्या कृतीतून यायला पाहिजे. तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता पेटून उठून काम करणारा राहिला पाहिजे. आपल्या बूथमध्ये आपण किती आहोत. आता प्रीतम म्हात्रेंचा प्रवेश झाला, यानंतर अनेक प्रवेश झाले, अनेक जुने शेतकरी कामगार पक्षातून नवीन लोक आली, पूर्वीची आहेत, आपली आहेत. कुठलाही जुना आणि नवीन हा भेद न करता 1+1=2 हे कसं होईल, या सगळ्यांची भावना असली पाहिजे. आणि प्रत्येकाने आपापलं असेसमेंट आपापल्या गावचं, आपापल्या बूथचं करा की आपण पूर्वी कुठे होतो, हे आल्यानंतर कुठे राहू, याच्यानंतर आपला पक्ष कुठे राहील, जिल्हा परिषद जिंकायची तर काय परिस्थिती राहील, समोर कोण उमेदवार राहणार आहे त्याचं. मित्रांनो, आता सगळ्याची कसोटीच ती आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही आपली कसोटी आहे. आणि त्याच्यामध्ये आपण इतरांना कसं चितपट करतोय हे तुमचं आणि आमचं नाही, या सर्व व्यासपीठावरील आणि समोरच्या सगळ्यांचं परीक्षाच ती आहे. आणि मग त्याच्या भरोश्यावर आपण विकास निधी किती आणला, काय आणला, कसं करतोय, कोणाशी काय करतोय, कोणाची काय अंडरस्टँडिंग करतोय, या सगळ्याचा हिशोब त्या ठिकाणी लागणार.
फक्त वैयक्तिक मी काय केलं तर हा पुढे जाईल, हा पुढे गेला तर आपलं नाव कमवेल, हे न करता माझा पक्ष कसा जिंकेल याच्याकरता जे धडपड करतील ते पुढे राहतील. आज मंगेश वाकडीकर सरपंच आहेत, मंगेश अध्यक्ष झाला, उद्या इतर कोणतरी होईल. यंदा क्रायटेरिया चेंज झाला. आमच्या वेळचे अनुभवी अरुण शेठ आज अध्यक्ष नाही आहेत, त्यांच्या ठिकाणी एकाच्या ठिकाणी 7 झाले. आपल्या पक्षानेच निर्णय घेतला की 45 वर्षापेक्षा पुढे नसायचं. सर्व म्हाताऱ्यांचे दिवस गेले. एका दिवसात जे होते सिनियरिटी सर्व कापली गेली. काय करता, सर्व फक्त स्टेजवर बसण्याच्या याचे राहिलेत, पदं नाही आहेत. अशीच पदं प्रत्येकाला मिळते. तुम्ही काम करा, या पक्षामध्ये जो काम करेल त्याला पदं मिळतात, हे मी जबाबदारीने सांगतो. आणि कोण कोणामुळे काय झालं काय नाही, अहो आम्ही आणि प्रीतम म्हात्रेंनी, जयम म्हात्रेंनी, महेश बालदींनी एकमेकांना समजून घेतले. हो आमचे लय पैसे गेलेत, तुम्हाला सांगितलं तर आकडे जातील. रात्रभर तुम्हाला झोप नाही येणार. आमच्या गेलेल्यांना काय येतं ते बघतो. आकडे ऐकले तर आकडी, हा ते आकडे ऐकले तर आकडी येईल. पण आम्हाला अडचण नाहीये, तुम्हाला काय अडचण आहे? अहो जर आज नरेंद्र मोदींच्या वाढदिवसा दिवशी एवढा चांगला कार्यक्रम होतोय, जुने नवीन हा मतभेद विसरून अनेक गावामध्ये दुधामध्ये साखर जावी असे सर्व कार्यकर्ते एकत्र आहेत. पण काही ठिकाणी अजून वाकडं पण कायम आहे. आणि मी आज या ठिकाणी सांगतो की ज्यांनी वाकडं राहायचंय त्यांनी एकदा ठरवा आपण काय करणार आहोत. हे अधिक दिवस आता आपणही नाही चालवायचं. सगळ्यांना एकत्र घेऊन जायचंय. तुम्हाला अडचण असेल तर प्रशांत शेठ आहेत, मी आहे, अविनाश आहे, तुमचे मंडळाचे अध्यक्ष, जे सांगायचं ते सांगा, आपण एकत्र बसू. पण मी काहीतरी वेगळं करून दाखवीन हा मला चालतच नाही. हे असं भारतीय जनता पक्षामध्ये पूर्वी चाललं नाही. इतिहास लय जुना आहे, बघून घ्या. कल्याण सिंग यूपीचे मुख्यमंत्री होते, त्यांना पक्ष सोडायला लावला. या इथे लय लोक मोठी मोठी गेली. गुजरातचे मुख्यमंत्री शंकर सिंग वाघेला पक्ष सोडायला लावला, परत नाही घेतला. त्याच्यामुळे हा पक्ष कधी कोणाला थांबला नाही, कारण सचोटीवर चालणार आहे. आपल्याला खरं काम करायचंय, समाजातील शेवटच्या माणसापर्यंत आपलं काम पोचवायचंय. निश्चित केंद्रातलं राज्यातलं सरकार आपलंय आणि सत्तेतला एक आमदार तुमचा आहे, दुसरा आमदार आपल्या सोबत आहे, जिल्हाध्यक्ष आहेत, रवींद्र चव्हाणांसारखा प्रदेश अध्यक्ष आहेत. आणि जेव्हा जर आपण गावामध्ये बूथवर मागे राहत असू तर आपल्यात काहीतरी कमतरता आहे हे लक्षात घ्या. आणि ही दूर करण्याकरता आपण जे जे करता येईल ते करण्याची संधी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत येणार आहे. आणि हे आपण करूया. आणि आजची पदग्रहण सोहळा, एक सुंदर सोहळा या ठिकाणी आयोजित केला. येत्या काळामध्ये आरोग्य शिबिर असतील, रक्तदान शिबिर असतील, आदिवासींकरता जे कार्यक्रम करायचे, निधी वाटपाचा निधी करता तुमच्या गावातली जी जी प्रमुख कामं आहेत ही नक्की द्या. आणि आता एक आज मी सगळ्यांना सांगतो की आता फक्त माझ्या घरासमोरचा रस्ता करा काही करून, इतरांचं गावातलं काय करणार नाही, हे असं होता कामा नये. मी अजून एक घोषणा सांगतो की 31 तारखेला या 30 तारखेला उद्घाटन आहे. नरेंद्र मोदी साहेब येणार आहेत विमानतळाच्या उद्घाटनाला. आपल्या विभागातून आपली नावं जी एअरपोर्ट करता त्या क्वालिफिकेशनची द्यायची आहेत. मी आज जाहीर सांगतोय की त्या गाव बैठका घेऊन बूथच्या सगळ्यांनी एकत्र घेऊन ती नावं द्या. नाहीतर माझाच भाचा, माझाच पुतणी आणि माझ्या साडूचा पोरगा, कारण त्याला मी शब्द दिला, अजिबात घेतलं जाणार नाही. गावची बैठक घेऊन तुम्ही यादी बनवा की गावात बसा ना हो साहेब. 1000 लोकांचा बूथ आहे, जरा 15 लोक प्रमुख बसले की या गावामध्ये नोकरी मिळाली पाहिजे. यांच्यातला घरातला मुलगा 10वी नापास आहे, यातला 12वी पास आहे, याला खरोखर दिलं तर याचं घर चालेल. फक्त आपापल्या घरात काय ठेवता, जरा इतरांकरता द्या. नक्की तुमचं गाव तुम्हाला गुणगान गाईल, तुमच्या मागे उभं राहील हा विश्वास. आणि त्या विश्वासाने पुढे जाऊया. फक्त आपलं आपलं करत राहिलो म्हणूनच अनेक जणांची वाढ खुंटलेली आहे. आणि हे तुम्ही आणि आम्ही नाही, इतिहासाने सगळ्यांना दाखवून दिले. आणि आपण त्याच्या पुढे जाऊया. आज ज्यांना पदं देण्यात येत आहेत त्यांच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि तुमच्या हातून चांगलं काम होईल, उत्तम 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 सर्वोत्तम काम व्हावं ही शुभकामना, शुभेच्छा. कायम तुमच्या सोबत आहोत चांगल्या कामांकरता.
वैयक्तिक स्वार्थ सोडून जेव्हा जेव्हा काम असेल हा पक्ष कायम तुमच्या मागे राहील. आणि वैयक्तिक अडचणीत आले तर आम्ही आहोतच ना, अर्ध्या रात्री आहोत. आम्ही असं सांगत नाही तुम्हाला सोडून जातोय, पण जरा पक्षाची कसोटी कशी चालेल, आम्ही सगळ्यांना घेऊन कसं जाऊ, हे गाव एकत्र कधीतरी बसून सांगा की साहेब आम्ही पूर्ण गाव बसलेलो, ही नावांची यादी दिली आहे, हा ग्रॅज्युएट आहे, हे लोक आहेत, ही द्या. आणि नक्की तुम्हाला सांगतो आज तरी परिस्थिती अशी आहे की ते 27 गाव कमिटी झाल्यानंतर या स्थानिक लोकांना काम देण्याचं आपण मान्य केलंय. आणि त्याच्यामध्ये मला वाटतंय की ती संख्या तिथली पूर्ण झाल्यानंतर आपल्या इथल्यांना चान्स मिळणार आहे, प्रायोरिटी मिळणार आहे. मग इथले असतील, पनवेल शहर असेल, शेजारचे असतील, त्याच्यामध्ये आपण अपडेटेड राहायला पाहिजे. आणि याच्याकरता बैठका घेतल्या, याच्याकरता आधी बैठक घेतलेली आहे. आणि आज परत सांगतो की येणाऱ्या दिवसामध्ये जेव्हा या उद्घाटनाचा दिवस येईल, एकतर 30 येईल किंवा 1-2 तारीख पुढे मागे येईल, जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांची सभा लागेल, मिटिंग लागेल, उत्साहाने दिबा पाटील साहेबांच्या नावाचं उद्घाटन होणार आहे, तेव्हा आपल्या इथल्या लोकनेत्याचं नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागण्याकरता तुम्ही सगळ्यांनी केसेस घेतल्या. तुम्ही सगळ्यांनी तेव्हा कोविडमध्ये आपल्यातला एक जिल्हा परिषद विभागाचा अध्यक्ष त्या आंदोलनामुळे कोविड झाला आणि मेघनाथ म्हात्रे जासईचा आपला विभागाध्यक्ष मृत्युमुखी पडला मित्रांनो. आणि आपलं त्याग फार मोठं आहे. आता हे परवा कोणतरी येतं, तो सांगतो हे धावपट्टी उखडू, मुंबई जाम करू, तेव्हा कुठे होते? जगदीशजी वाईट वाटून घेऊ नका, तेव्हा तुम्ही आमच्या विरोधात होता. तेव्हा शेतकरी कामगार पक्ष त्या आंदोलनात नव्हता. आज जे बाळाराम पाटील परवा जासेला जाऊन घसा फोडतायत, त्यांनी सांगितलेलं आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या मिटिंगला, आम्हीच होतो, प्रशांत शेट होते, घ्या ना एखाद्या टर्मिनलला नाव. आणि तेव्हा बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याकरता जो शेतकरी कामगार पक्ष फॉलोअप करत होता ते त्यांच्यासोबत होते ना. दीपक तुम्ही पण तेव्हा तिथेच होते. त्याच्यामुळे नाही कोण कुठे होतं हे नाही, बाळासाहेब ठाकरेंच्या नावाकरता आग्रही असलेला पक्ष आज जेव्हा आंदोलन करतो तेव्हा वाईट वाटतं. आणि मला आजही आठवतं पप्पू शेठ परवा आम्हाला बोलले, पप्पू शेठ वाशीत होते अलिबागचे, आणि ते त्या आंदोलनाला निघाले की दिबा पाटलांचं कोणाला विचारायचं. जवळ आल्यावर त्यांनी फोन केला बाळूशेठला की बाळूशेठ कुठे आहात तुम्ही पनवेलच्या. ते म्हणाले अरे आपण नाही जायचं, परत फिरा, तुमच्यावर कारवाई होईल. पप्पू शेठ बोलले. आता हे कळतं ना सगळ्यांना, आणि हे आज दिबा पाटलांचं नाव लागावं याच्याकरता धावपट्टी उखडतात. किती जणांचं काय उखडलं याने, ज्यांना उखडायचं ते आपण उखडून फेकलंय, काय कुठे अडचण नाही. आणि जेव्हा उखडायची पाळी येईल तेव्हा नक्की उखडू, हा विश्वास तुमच्या सगळ्यांच्या वतीने देतो. आणि या विमानतळाच्या उद्घाटनाला जेव्हा आव्हान करेल पक्ष आणि सर्व, तेव्हा आपण आपापल्या गावातून मोठ्या संख्येने आपल्या लाडक्या पंतप्रधानांना भेटण्याकरता, ऐकण्याकरता नक्की जाऊया. आज त्यांचं वाढदिवस आहे, त्यांनाही आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा. मी सगळ्यात आधी आपल्या देशाचे, आपल्या सगळ्यांचे आणि देशाच्या सगळ्या लोकांचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना त्यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. आणि भारतीय जनता पार्टीचे आपण सर्व पदाधिकारी आहोत, कार्यकर्ते आहोत. भारतीय जनता पार्टीमध्ये आपण कधीतरी एका टप्प्यावर प्रवेश केला असेल. भारतीय जनता पार्टीचे आपण मनानं कुठल्या तरी एका टप्प्यावरती जोडलं गेलं असू, पण नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले, ते पंतप्रधान झाल्यापासून ज्या पद्धतीनं त्यांनी कामाला सुरुवात केली, सुरुवातीला जो पक्षात नव्हता तो थोडासा साशंकतेने बघत होता की झालेत तर खरे पंतप्रधान कसे वागतील. लोकांना शंका होती त्यांच्याबद्दल की बोलतील तसे खरोखर वागतील का. आणि ज्या पद्धतीनं गेल्या 11 वर्षामध्ये पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजींनी काम केलेलं आहे, बघता बघता हा देश जगामध्ये सगळ्यांनी नोंद घेण्याइतका हा ताकदवान पक्ष बनलेला, असा देश बनलेला आहे. आणि त्याचबरोबरीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये आज देशाचं कर्तृत्व हे आपण मोठं होताना पाहत चाललेलो आहोत. आणि त्यामुळे त्यांच्याविषयी ज्यांच्या मनामध्ये आत्मीयता होती, आणि म्हणून कधीतरी कोणीतरी चला मोदीजी आहेत ना म्हणून भारतीय जनता पार्टीकडे आलं असेल, किंवा आपल्या
आवडणाऱ्या नेत्याच्या बरोबर आलो आणि मोदीजींच्यामुळं भारतीय जनता पार्टीशी ज्याची नाळ ही जोडली गेलेली आहे, अशा प्रत्येकाला आज मोदींच्या कर्तृत्वाचा निश्चितपणानं अभिमान वाटतो. आणि त्यामुळे देशभरामध्ये ही परिस्थिती आपण सगळेजण बघतोय की देशभरामध्ये एक एक म्हणता म्हणता निरनिराळी राज्य, या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता यायला लागली. महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या बरोबर या पंचायती, या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आता एक नंबरचा पक्ष होते. कारण हा विश्वास भारतीय जनता पार्टीवरती आणि सगळ्यात महत्त्वाचं हा विश्वास मोदीजींच्या नेतृत्वावरती आपल्या सगळ्यांचा बसलेला आहे. आणि त्यामुळे आज आपापल्या गावात, विशेषत्वानं शहरी भागामध्ये लोकांना भारतीय जनता पार्टीला मत द्यायचं आहे. लोकांना भारतीय जनता पार्टीशी स्वतःला जोडून घ्यायचं आहे. कुठल्याही राज्यातला माणूस येऊन आज आपल्या अवतीभोवती शेजारी राहू दे, राज्यामधल्या, महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यातला माणूस हा तुमच्या अवतीभोवती येऊन राहू दे, त्याला असं वाटतं की आम्ही भारतीय जनता पार्टीशी जोडलं पाहिजे, आम्ही नरेंद्र मोदींशी जोडलं गेलं पाहिजे. आणि म्हणून त्याच्या समस्या घेऊन तो तुमच्याकडे येतो. तुम्ही लक्षात घ्या, गावात, ग्रामीण भागातले आपण आहोत, पण एखादी बिल्डिंग तुमच्या गावामध्ये नव्यानं झालेली असली, परिसरात झालेली असली, कोणीही व्यक्ती तिथं राहायला येऊ दे, तो तिथल्या भारतीय जनता पार्टीचा नेता यांच्याशी स्वतःला जोडतो. ही जे आपलंपण आहे, त्याच्यामध्ये हे आपलंपण जपण्याची आपल्या सर्वांवरती जबाबदारी आहे. आणि म्हणून तो तुमच्यामध्ये नरेंद्र मोदींना बघतोय, तो तुमच्यामध्ये महेश शेठ बालदींना पाहतोय. आणि त्यामुळे आता ज्या वेळेला आपल्याला ही नियुक्तीपत्र मिळणार आहे, कोणी अध्यक्ष होणार आहे, कोणी उपाध्यक्ष होईल, सरचिटणीस होईल, चिटणीस होईल, कोषाध्यक्ष होईल, कोणाला मोर्चा, प्रकोष्ठ याच्या जबाबदाऱ्या मिळणार आहेत. या प्रत्येकावरती मोदीजींच्या रूपामध्ये या ठिकाणी जर आपल्याला पाहिलं जात असेल तर काम करण्याची जबाबदारी आहे. आणि मग पद केवळ प्रतिष्ठेसाठी, बॅनरवरती फोटो छापण्यासाठी, एवढ्यासाठी जर आपल्याला मिळतंय असं जर वाटत असेल तर आता अध्यक्षांनी सांगितलं आपल्याला बोलताना की त्यांनी सांगितलं फार मोठी जबाबदारी आहे. आणि फार मोठी जबाबदारी याच्यासाठी आहे की तुम्हाला दिलेल्या जबाबदारीचं पालन हे करताय की नाही हे विचारण्याच्यासाठी कोणी ना कोणीतरी बसलेलं आहे. आणि त्यामुळे त्या भावनेतून हे नियुक्तीपत्र तुम्हाला घ्यायचं आहे. केवळ बॅनरवर फोटो लावण्यासाठी नाही, केवळ कुठेतरी मोठेपणा मिळवण्यासाठी, स्टेजवरची खुर्ची मिळवण्यासाठी असं नाही. या मंचावरती बसलेल्या लोकांना आम्ही सांगत राहिलो, कारण भारतीय जनता पार्टीमध्ये मी सुद्धा काही फार जुना नाही, आता 11 वर्ष या ठिकाणी साधारणतः होतील फार तर. पण जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या बैठकांमध्ये आमदार म्हणून जायची संधी मिळाली, मग नंतर जिल्हाध्यक्ष म्हणून जायची संधी मिळाली, तेव्हा बघायचो की आम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून, आमदार म्हणून कुठेतरी मागे बसायचो 5व्या 6व्या लाईनीमध्ये, आणि आमच्या पाठीमागं मंत्री बसायचे आणि मंत्री घोषणा द्यायची, भारत माता की जय आणि या सगळ्या पद्धतीच्या. या अशा पद्धतीनं मंत्री पण व्यासपीठावर नाहीत. व्यासपीठावर कोण आहे? व्यासपीठावरती निवडक कोणीतरी पदाधिकारी आहे ज्यांना त्या बैठकीमध्ये त्या व्यासपीठावरती बसलं पाहिजे. अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी हे काय मानतो की भारतीय जनता पार्टी मानतो की सगळेजण निवडून आलेले आमदार हे काही मंत्री होऊ शकणार नाहीत. मग मंत्री कोणतरी ठराविक झालंय, मग बाकीच्या आमदारांनी सतत त्यांचा द्वेष करायचा का? त्या सगळ्यांनी समजायचं की हा कसा पुढं करतो, हा कसा मंत्री झाला, याची लायकी नव्हती, मीच मंत्री व्हायला पाहिजे होतं, असा विचार करून चालणार नाही. तर ज्यांनी जो मंत्री झाला त्यांनी समजायचं आहे की मला आज ही संधी मिळाली आहे, या संधीचं मी सगळ्या आमच्या जिल्ह्यासाठी, राज्यासाठी काम करून कसं सोनं करीन याचा प्रयत्न त्यांनी करायचा आहे. आणि जो मंत्री नाही होऊ शकला त्यांनी सतत मंत्री झालेल्यांचा दुस्वास करायचा आणि समजायचं की यांनाच कसं काय सगळं मिळतं, मला कसं मिळत नाही, मग मी त्यांची बदनामी कशी करेन, हा विचार करून चालणार नाही. तर या ठिकाणी मला सुद्धा तितकाच मान सन्मान मिळतोय आणि त्यामुळे मी जास्तीत जास्त काम माझ्या मतदारसंघासाठी, माझ्या जिल्ह्यासाठी केलं पाहिजे. आता हे मी महाराष्ट्रासाठी सांगतो, हेच
आपल्या गावासाठी लागू आहे. हेच आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघासाठी, पंचायत समिती मतदारसंघासाठी लागू आहे का इतक्या सगळ्या जणांना हे नियुक्तीपत्र द्यायचे, तरी काही लोक राहणारच आहे. मग जो पदाधिकारी झाला त्याला खुर्चीवर बसण्यासाठी किंवा कुठेतरी बॅनरवरती त्याचा फोटो लागण्यासाठी हा असा तो पदाधिकारी होणार नाही, तर आपल्या गावाची, आपल्या भागाची कामं करून देण्यासाठी म्हणून तो पदाधिकारी होणार आहे. आणि या जबाबदारीच्या भूमिकेतूनच कार्यक्रम करायचा आहे. महेश शेट्टी सांगितलं विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. विमानतळाच्या उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान येत आहेत. आता आज पंतप्रधानांचा वाढदिवस, आजपासून पुढचे 15 दिवस मोदीजींचा या ठिकाणी जन्मदिन ते राष्ट्रपित्यांचा जन्मदिवस, म्हणजे राष्ट्रनायक ते राष्ट्रपिता, त्याला घेऊन थोडं बाहेर जायला हरकत नाही, म्हणजे जरा शांत होईल तो. तर या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये अनेक कार्यक्रम हे महाराष्ट्रभरामध्ये आणि देशभरामध्ये असे कार्यक्रम होत आहेत. आरोग्य शिबिर आपट्याला मला वाटतं 4 तारखेला आपट्याला आरोग्य शिबिर होणार आहे. आणि या आरोग्य शिबिरामध्ये आपल्या या परिसरामधले जे लोक जातील आणि सगळ्या आरोग्य केंद्रांवरती हे आरोग्य शिबिर होणार आहे. जो डोळे तपासायला त्या आरोग्य शिबिराला जाईल त्याला शासनाच्या वतीनं चष्मा मिळणार आहे आणि सगळ्या पद्धतीच्या रोगाच्या तपासण्या होणार आहेत. आणि असेच कार्यक्रम पक्षाच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून प्रत्येक परिसरामध्ये होत आहेत. आणि म्हणून या कार्यक्रमांमध्ये आपल्या गावामधल्या गरजू रुग्णांना आपण त्या ठिकाणी घेऊन गेलं पाहिजे आणि हा कार्यक्रम मोठा केला पाहिजे. हा कार्यक्रम इतका मोठ्या स्तरावरती होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशमध्ये एका गावामध्ये गेले आणि तिथून त्या कार्यक्रमाची सुरुवात होते. तो कार्यक्रम पाहण्यासाठी मंगल प्रभात लोढा हे आपल्या पनवेल तालुक्यामधले गव्हाण गावामध्ये आले. अदितीताई तटकरे पळसप्यामध्ये आल्या. अजून एका दुसरे मंत्री हे पुढच्या 2-4 दिवसामध्ये आपल्या पनवेल तालुक्यात येतात. हे सगळे पनवेल तालुक्यात इतके मंत्री कुठून येतात? कारण पनवेलला जोडणारा मुंबईला एक मोठा पूल झाला, 17,000 कोटीचा पूल, अटल सेतू. पण त्या अटल सेतूमुळे पनवेल हा वाशीपेक्षा जवळ आला, ठाण्यापेक्षा जवळ आला आणि त्यामुळे लोक पनवेल तालुक्यात यायला लागले. आम्हालाही आनंद आहे, कार्यक्रमांचा पाऊस आहे, इतक्या मोठ्या प्रगती घडतायत. मग पनवेलचं महत्त्व हे किती मोठ्या प्रमाणावरती एका पुलामुळे वाढलं. 17,000 कोटी कोणी दिले असते का? इतक्या वर्षात हे सरकार झाली होती, त्यांनी का दिले नाही? कारण भारतीय जनता पार्टीला आणि आपल्या नेत्यांना हे पूर्णपणाने ठाऊक आहे की जेव्हा आम्ही विकास याचं पाऊल उचलतो तेव्हा प्रचंड प्रमाणामध्ये त्याचे फायदे तिथल्या नागरिकांना मिळत असतात. मग अटल सेतू झाला, विमानतळ होतोय, महेश शेट यांनी पुढाकार घेतला, JNPT पागोट्यापासून ते चौकपर्यंतचा रस्ता होणार आहे. या सगळ्यामुळं सगळ्यात जास्त फायदा, दुसऱ्यांदा वाक्य बोलतो, सगळ्यात जास्त फायदा जर कोणाला होणार असला तर या पनवेल दक्षिणच्या या भागाला होणार आहे, तुमच्या या सगळ्या परिसराला होणार आहे. आज एअरपोर्टमध्ये नोकऱ्या मागताय, इथून पुढच्या 10 वर्षानं तुमच्याकडे नोकऱ्या मागायला उर्वरित पनवेल तालुका आणि रायगड जिल्हा हा तुमच्या परिसरामध्ये येणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावरती तुमच्या भागामध्ये उद्योगाच्या, रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. इतकं सगळा विकास ज्यांच्यामुळे होतोय ते विकास पुरुष आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा आपल्या भागामध्ये येतात त्यावेळेला त्यांचं स्वागत करायला, त्यांचं आभार मानायला आपण तर त्या ठिकाणी गेलंच पाहिजे. आणि म्हणूनच या कार्यक्रमाला आपण सगळेजण मोठ्या प्रमाणावरती निश्चितपणानं याल. पक्षानं दिलेले सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश शेट्टी सांगितल्याप्रमाणे आपापल्या बूथ स्तरावरच्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन झटाल आणि जेव्हा या पद्धतीनं पक्षाची दिलेली प्रत्येक जबाबदारी आपण पार पाडू तेव्हा येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री व्यक्त करावीशी वाटते. महेश शेट यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दृष्टिकोनातून जे जे करणं शक्य आहे, म्हणजे महेश शेट जर मुंबईला, दिल्लीला गेले तर तिथे गेल्यावरती, मुंबईला गेले तर महाराष्ट्र सरकारचं झाड हलवतात, दिल्लीला गेले तर केंद्र सरकारचं झाड हलवतात आणि ते झाड हलवलं की आमकाच त्या मुंबईला काल गेले तर त्या ठिकाणी आज ते
म्हणजे मुंबईचे म्हणजे अख्ख्या आपल्या भागासाठीचे जे रेल्वेचे जनरल मॅनेजर आहेत त्यांना घेऊन उरण रेल्वे स्टेशनला गेले, तिथून ते खारकोपर रेल्वे स्टेशनला गेले, बामणडोंगरी रेल्वे स्टेशनला गेले, तिथं रेल्वेच्या फेऱ्या वाढवणं, तिथली रेल्वेची कामं करणं ही करून आले. कधी दिल्लीला गेले तर उरणपासूनच्या फेऱ्या वाढवा यासाठी मंत्र्यांना भेटलेत. म्हणजे मुंबईला दिल्लीला गेले आणि मतदारसंघाचं काम केलं नाही असं घडलेलंच नाही. तेव्हा अशा पद्धतीचा एक कर्तव्यदक्ष नेता आमदार रूपानं आपल्या सर्वांना मिळाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली या प्रत्येक गावाचे विकासाची सर्व स्वप्न पूर्ण होणार आहेत याची खात्री या निमित्तानं व्यक्त करतो. जे जे नवीन पदाधिकारी होत आहेत त्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला पुढच्या काळामध्ये मंगेशजी सांगतात त्याप्रमाणे दिवस जरा कष्टाचे आहेत, पण ते कष्ट जर आपण उपसले तर त्याचं फळ फक्त तुम्हाला नाही अख्ख्या या आपल्या सर्व भागाला मिळाल्याशिवाय राहणार नाही ही खात्री व्यक्त करतो. सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.